नमस्कार आणि सुस्वागतम. श्रीरामचंद्र धोंडशेठ पाटणे, ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या शाळेतील मी सहाय्यक शिक्षक योगेश चिले आपण सर्वांचं शिष्यवृत्ती परीक्षा मराठी मार्गदर्शन वर्गामध्ये स्वागत करतो. आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे उद्देश्य विधेय. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उद्देश्य विधेय या घटकावरती एक प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जातो. अतिशय सहज आणि सोपा असणारा हा घटक या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. उद्देश्य आणि विधेय हे वाक्याचे भाग आहेत. साधारणपणे वाक्यात कोणाविषयी काहीतरी माहिती सांगितली जाते. यावरून वाक्याचे उद्देश्य व विधेय असे 2 भाग पडतात. कोणाविषयी उद्देश्य काहीतरी माहिती सांगितली असते ते विधेय. म्हणजेच प्रत्येक वाक्याचे 2 भाग पडत असतात, उद्देश्य आणि विधेय. आता उद्देश्य म्हणजे काय, तर वाक्यात ज्याच्याविषयी सांगितले आहे त्याला उद्देश्य म्हणतात. वाक्यात ज्याच्याविषयी किंवा ज्याविषयी सांगितले आहे त्याला उद्देश्य म्हणतात. आता विधेय कशाला म्हणायचं, तर उद्देशाबद्दलची आपण व्याख्या पाहिली. वाक्यात ज्याच्याविषयी सांगितले आहे त्याला उद्देश्य म्हणतात. वाक्यात त्याच्याविषयी जे सांगितले आहे त्याला विधेय असं म्हणतात. म्हणजेच उद्देशाविषयी माहिती देणारे शब्द विधेयामध्ये येतात. उद्देशाविषयी जे सांगितले आहे त्या वाक्याच्या भागास विधेय असे म्हणतात. आता खालील वाक्य पहा. कोंबडा आरवला, बाबांनी भाजी आणली, मुंगी हा समाजप्रिय कीटक आहे, फुले छान दिसत आहेत. उद्देश्य म्हणजे वाक्यात ज्याच्याविषयी किंवा ज्याविषयी सांगितले आहे त्याला उद्देश्य म्हणतात. पहिल्या वाक्यामध्ये कोंबड्याविषयी सांगितले आहे. काय सांगितलेले आहे, आरवला. दुसऱ्या वाक्यामध्ये बाबांविषयी सांगितलं आहे. काय सांगितलेलं आहे, भाजी आणली. तिसऱ्या वाक्यामध्ये मुंगीविषयी सांगितले आहे. काय सांगितले आहे, हा समाजप्रिय कीटक आहे. चौथ्या वाक्यामध्ये फुलांविषयी सांगितले आहे. काय सांगितले आहे, छान दिसत होती. याचाच अर्थ वाक्यामध्ये ज्याच्याविषयी किंवा ज्याविषयी सांगितले आहे त्याला उद्देश्य म्हणतात. याप्रमाणे कोंबडा, बाबा, मुंगी, फुले या वाक्यांमध्ये आलेले हे उद्देश्य भाग आहेत. यावरून आणखी एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, की उद्देश्य भाग या वाक्यांमध्ये सुरुवातीला आलेला आहे. बहुतेक वेळा उद्देश्य भाग हे वाक्याच्या सुरुवातीला येतात. जसं या वाक्यांमध्ये उद्देश्य भाग वाक्याच्या सुरुवातीला आलेले आहेत आणि उद्देश्य सोडून उरलेला भाग हा विधेय असतो. क्रियापदास आपण कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारला किंवा क्रियापदासह सहाय्यक क्रियापदाला कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारला तर आपल्याला बहुतेक वेळा उद्देश्य मिळते. जसे पहा, पुढील वाक्यांमध्ये आरवला, आणली, आहे, फेकली ही क्रियापदे आहेत. या क्रियापदांना आपण कोण किंवा कोणी असे प्रश्न विचारून मिळणारे उत्तर हे उद्देश्य मिळते आहे का ते पाहूया. कोण आरवला, कोंबडा. कोणी आणली, बाबांनी. कोण समाजप्रिय कीटक आहे, मुंगी. कोणी फेकली, आईने. याचाच अर्थ क्रियापदाला कोण कोणी असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उद्देश्य मिळते आहे आणि उद्देश्य मिळाल्यानंतर उद्देश्य सोडून जो उरलेला भाग आहे वाक्याचा तो विधेय असतो. दुसरी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आरवला, आणली, आहे, फेकली ही जी क्रियापदे आहेत ती विधेय भागात आलेली आहेत. निळ्या रंगाने दाखवलेला वाक्याचा भाग विधेय भाग आहे आणि क्रियापद हे विधेय भागात आलेले आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट, क्रियापद हे नेहमी विधेय भागात येते. उद्देश्य विस्तार. आतापर्यंतच्या आपण उदाहरणांमध्ये आपल्याला उद्देश आहे ते एका शब्दात उद्देश्य होतं हे आपल्या लक्षात आलं असेल. परंतु उद्देशामध्ये एकच शब्द येत नाहीत
तर अनेक शब्दही येऊ शकतात. खालील उदाहरणे पाहूया. माझा भाऊ धपकन पडला. उद्देश मिळवण्यासाठी क्रियापदाला पण कोणी असा प्रश्न विचारायचा आहे. त्याप्रमाणे या क्रियापदांना सुद्धा आपण कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारूया. क्रिया करणारा कर्ता हा प्राणी पक्षी यांपैकी असेल तर आपल्याला नक्की उत्तर मिळेल. जसे कोण पडला? भाऊ. पण भाऊ कोणाचा आहे? भाऊ बद्दल माहिती देणारा शब्द तिथे आलेला आहे माझा भाऊ. बाकी कुणाचा भाऊ नाही तर माझा भाऊ पडला. भाऊ माझा आणि म्हणून भावाबद्दल माहिती सांगणारा हा जो शब्द आलेला आहे माझा, याला उद्देश विस्तार असं म्हणायचं. भाऊ उद्देश, माझा उद्देशाचा विस्तार माझा या शब्दामुळे झालेला आहे. त्यामुळे उद्देश विस्तार आणि उद्देश मिळून उद्देश तयार होतं. माझा भाऊ हे दोन शब्द या ठिकाणी उद्देशामध्ये येतील. माझा भाऊ उद्देश, उरलेला वाक्याचा भाग विधेय धपकन पडला. दुसऱ्या वाक्यामध्ये कोण लढले? जवान. जवान या शब्दाबद्दल माहिती देणारा शब्द आहे भारतीय जवान आणि म्हणून भारतीय जवान उद्देश, उरलेलं वाक्य आघाडीवर लढले विधेय. तिसऱ्या वाक्यामध्ये कोण धाडसी आहे? रामू. पण रामूबद्दल माहिती देणारे शब्द त्याच्या आधी आलेले आहेत. पवारांचा नोकर रामू आणि म्हणून पवारांचा नोकर रामू उद्देश आणि खूप धाडसी आहे हा उरलेला वाक्याचा भाग विधेय. कोण वर्गात गेली? मुले. पण मुलांबद्दल माहिती सांगणारा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी सर्व. काही मुले, थोडी मुले नव्हे तर सर्वच मुले वर्गात गेली आणि म्हणून सर्व मुलांविषयी या वाक्यामध्ये सांगितलेले आहे. म्हणून सर्व मुले उद्देश, भरभर वर्गात गेली विधेय भाग आहे. आता पुढील वाक्य पहा. सशाचे कान लांब असतात. या ठिकाणी मात्र आपल्याला कोण असा क्रियापदाला प्रश्न किंवा कोणी असा क्रियापदाला प्रश्न विचारून उत्तर मिळणार नाही. मग वाक्यात ज्याच्याविषयी सांगितलेलं असेल त्यावेळेला आपण कोणी असा क्रियापदाला प्रश्न विचारून उत्तर मिळेल. पण वाक्यात जेव्हा ज्याविषयी सांगितलेलं असेल त्यावेळेला कोणी असा प्रश्न विचारून आपल्याला चालणार नाही. तर या वाक्यात कशाविषयी सांगितलेलं आहे? तर कानाविषयी सांगितलेलं आहे. लांब असतात कानाविषयी सांगितलेलं आहे. आता कान कुणाचे? सशाचे. बाकी कुठल्या प्राण्याचे नाही सांगितलेलं आहे. सशाच्या कानाबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे सशाचे कान उद्देश, उरलेलं वाक्य विधेय भाग लांब असतात. त्यामुळं आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की उद्देश आणि क्रियापद यांचं जवळचा संबंध आहे. क्रियापदावरून आपल्याला उद्देश लक्षात येतं. उद्देशाचे स्थान. उद्देश स्थान. आता उद्देशाचे स्थान आतापर्यंत आपण पाहिलेल्या वाक्यांमध्ये, उदाहरणांमध्ये हे सुरुवातीलाच आलेलं आहे. पण आपण सुरुवातीला पाहिलं की बहुतेक वेळा उद्देश भागा वाक्याच्या सुरुवातीला येतो. बहुतेक वेळा याचा अर्थ नेहमी नाही. म्हणजे काही वेळा उद्देश भाग हा वाक्याच्या अधेमध्ये सुद्धा येऊ शकतो. जसं खालील वाक्य पहा. मंदिरात जाऊन आजीने दिवा लावला. कोणी लावला? आजीने. आजीने हे उद्देश आपल्याला मिळालेले आहे. आजीबद्दल माहिती देणारे शब्द वाक्यात आहेत का? तर नाहीत. त्यामुळे आजीने उद्देश, उरलेलं सगळं वाक्य विधेय भागात येईल. मंदिरात जाऊन दिवा लावला विधेय, आजीने उद्देश. आता अशा वेळेला जर अधेमध्ये कुठे उद्देश आलेले असेल तर ते उद्देश आपण वाक्याच्या सुरुवातीला ठेवून वाक्य अर्थपूर्ण होतं आहे का पाहायचं आहे. जर ते अर्थपूर्ण झालं, वाक्यरचना योग्य झाली, याचा अर्थ आपला उद्देश बरोबर असणार आहे. आता आजीने हे उद्देश आपण वाक्याच्या सुरुवातीला ठेवूया. आजीने मंदिरात जाऊन दिवा लावला. वाक्यरचना बरोबर होते. त्यामुळे आपला उद्देश निवडलेले आहे ते बरोबर आहे. दुसरं वाक्य पाहूया. क्रियापदाला आपण उद्देश मिळवण्यासाठी कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारूया. कोण नाचली?
मुले, मुलांविषयी माहिती देणारे शब्द वाक्यात आहेत का? तर नाहीत. म्हणजे मुले हा शब्द केवळ उद्देश भागात एकच शब्द येणार आहे. खळखळ आवाज करणाऱ्या पर्यात खूप नाचली, वाक्याचा हा भाग विधेय असणार आहे. आता मुले हा शब्द आपण वाक्याच्या सुरुवातीला ठेवून पाहू. मुले खळखळ आवाज करणाऱ्या पर्यात खूप नाचली, वाक्यरचना बरोबर आहे. त्यामुळे मुले हा एकच शब्द या वाक्यामध्ये उद्देश भाग आहे. फार मोठा गायक आहे तो, उद्गारवाचक वाक्य आहे. हे वाक्य आपण सरळ करून घ्यायचं. तो फार मोठा गायक आहे. कोण गायक आहे? तो. म्हणजे तो हा शब्द, तो हे सर्वनाम उद्देश भाग आहे. उरलेलं सर्व वाक्य विधेय भागात येणार आहे. पुढचं वाक्य पहा. बागेतील फुले खोडकर मुले तोडतात. कोण तोडतात? मुले. पण मुलांबद्दल माहिती देणारा शब्द आहे खोडकर, आणि त्यामुळे खोडकर मुले हा शब्द उद्देश आहे. खोडकर मुले आपण वाक्याच्या सुरुवातीला ठेवून पाहूया. खोडकर मुले बागेतील फुले तोडतात, वाक्यरचना बरोबर होते आहे. आणि त्यामुळे खोडकर मुले उद्देश आणि बागेतील फुले तोडतात विधेय. पुढील वाक्य पहा. खाल्ला पेरू पोपटाने. या वाक्यामध्ये वाक्यातील शब्द आहेत ते उलटसुलट आहेत, ते आपण प्रथम सरळ करून घेऊया. पोपटाने पेरू खाल्ला असं सरळ वाक्य तयार होईल. आणि मग आपण क्रियापदाला उद्देश मिळवण्यासाठी कोण किंवा कोणी असा प्रश्न विचारूया. कोणी खाल्ला? पोपटाने. पोपटाने उद्देश पोपटाविषयी वाक्यात सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे? पेरू खाल्ला. पेरू खाल्ला विधेय. तर अशा प्रकारे उद्देश म्हणजे काय, विधेय म्हणजे काय, उद्देश आणि विधेय हे वाक्याचे भाग कसे ओळखायचे, उद्देशाचं स्थान, उद्देश विस्तार, ही सर्व आपण माहिती आतापर्यंत घेतलेली आहे. आता या उद्देश आणि विधेय भागावर आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात, तर त्या प्रश्न प्रकारांची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया. पहिला प्रश्न प्रकार आहे वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. दुसरा प्रकार वाक्यातील विधेय विभाग ओळखा. उद्देश विभागासाठी विधेय निवडा, विधेय विभागासाठी उद्देश निवडा. किंवा अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात की उद्देश विभागात असणाऱ्या शब्दांची संख्या किती किंवा विधेय विभागात असणाऱ्या शब्दांची संख्या किती. यापुढे 10 प्रश्न आणि 10 प्रश्नांची उत्तरं आपण निवडणार आहोत. पहिला प्रश्न आहे वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. वटवाघूळ हा एक निशाचर प्राणी आहे. कोण निशाचर प्राणी आहे? वटवाघूळ. आणि त्यामुळे वटवाघूळ उद्देश, उरलेलं सर्व वाक्य विधेय. पर्याय क्रमांक 4 वटवाघूळ हे उद्देश आहे. प्रश्न दुसरा वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. कोणी उपोषण केले? साने गुरुजींनी. साने गुरुजींनी उद्देश, उरलेलं वाक्य विधेय. साने गुरुजींनी वाक्याच्या सुरुवातीला आपण ठेवून पाहूया. साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. या वाक्यरचना आपली बरोबर होते आहे. आणि त्यामुळे साने गुरुजींनी हे उद्देश आहे, पर्याय क्रमांक 3, आणि विधेय पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. प्रश्न क्रमांक 3 वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. पत्रकार होते ते 2 तरुण. वाक्यातली शब्दांची रचना उलटसुलट दिलेले आहेत, ते शब्द आपण सरळ करून घेऊया, वाक्यरचना सुधारून घेऊया. ते 2 तरुण पत्रकार होते. कोण पत्रकार होते? ते 2 तरुण. तरुणांविषयी ते आणि 2 हे शब्द माहिती सांगणारे आहेत. आणि त्यामुळे ते 2 तरुण हा वाक्याचा भाग उद्देश आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 ते 2 तरुण उद्देश, पत्रकार होते विधेय. प्रश्न क्रमांक 4 वाक्यातील विधेय विभाग ओळखा. दुपारची मोठ थांबली तशी जनाई उसाच्या फडातून बाहेर आली. कोण बाहेर आली? जनाई. जनाई उद्देश, वाक्याच्या सुरुवातीला जनाई ठेवून पाहू. जनाई दुपारची मोठ थांबली तशी उसाच्या फडातून बाहेर आली.
आपली वाक्यरचना बरोबर होते आहे. त्यामुळे जनाई हा एकच शब्द उद्देश आहे. उरलेला सर्व वाक्याचा भाग हा विधेय भाग आहे. दुपारची मोठ थांबली तशी उसाच्या फडातून बाहेर आली. प्रश्न क्रमांक 5. वाक्यातील विधेय विभाग ओळखा. उर्मिलाला पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला. खूप आनंद झाला कोणाविषयी सांगितलेला आहे? उर्मिलाविषयी. आणि त्यामुळे उर्मिलाला हे उद्देश्य आहे. उरलेलं सर्व वाक्य विधेय. पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला. पर्याय क्रमांक 3 विधेय. प्रश्न क्रमांक 6. वाक्यातील विधेय विभाग ओळखा. गव्यांच्या खुरांचा ठसा मोठा असतो. या वाक्यामध्ये कशाविषयी सांगितलं आहे? तर ठशाविषयी सांगितलेलं आहे. ठसा कोणाचा? गव्यांच्या खुरांचा. आणि त्यामुळे गव्यांच्या खुरांचा ठसा हा वाक्याचा भाग उद्देश्य भाग आहे आणि उरलेला विधेय भाग मोठा असतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7. वाक्यातील विधेय भागात किती शब्द आहेत? बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. या वाक्यामध्ये कशाविषयी सांगितले आहे? तर इजारीविषयी सांगितलेले आहे. आणि ही इजार कोणाची? बंडूची. त्यामुळे बंडूची इजार उद्देश आहे. तर 4 बोटे लांब झाली हा वाक्याचा भाग विधेय आहे. म्हणजेच विधेय भागात 4 बोटे लांब झाली असे 4 शब्द येतील. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8. वाक्यातील उद्देश्य भागात किती शब्द आहेत? तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले आहे. कोणी चालू ठेवले आहे? सेवा मंडळांनी. सेवा मंडळ किती? अनेक. त्यामुळे अनेक सेवा मंडळांनी उद्देश्य. बाकीचं उरलेलं वाक्य विधेय भाग. उद्देश भागात 2च शब्द येणार आहेत. अनेक सेवा मंडळांनी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9. रिकाम्या जागी योग्य उद्देश निवडून वाक्य पूर्ण करा. टिंब टिंब छान स्वयंपाक करते. कोण करते? माझी आई छान स्वयंपाक करते. त्यामुळे वाक्याला अनुसरून योग्य उद्देश आहे माझी आई. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. रिकाम्या जागी योग्य विधेय निवडून वाक्य पूर्ण करा. अंबाबाईचे मंदिर टिंबटिंब. आपल्या सर्वांनाच अंबाबाईचे मंदिर महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि हे मंदिर कोल्हापूरला आहे याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईत आहे, डोंगरावर आहे, झाडावर आहे हे पर्याय चुकीचे आहेत. अंबाबाईचे मंदिर कोल्हापूरला आहे. पर्याय क्रमांक 1 हे विधेय या वाक्यासाठी योग्य आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण उद्देश्य, विधेय, उद्देशाची आणि विधेयाची निवड कशी करावी, उद्देश्य आणि विधेय कसं ओळखावं या व्हिडिओमध्ये याची आपण माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओचा आपण नीट अभ्यास केल्यानंतर आपल्याला नक्की वाक्याचे भाग, उद्देश्य आणि विधेय असे करता येणार आहेत. आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद.